मालपूर येथील मध्यम प्रकल्पांकडे जळगाव पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष, बांधावर वाढलीत काटेरी बाबूळ। धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प तसेच जिल्ह्यातील 2 नंबरचे डॅम म्हणून ओळखले जाते। इंजिनियर महोदय डॅम बघण्यास सुद्धा येत नाहीत। इथं लाईट देखील खांबावर दिसत नाही। धरणाच्या बांध्यावर मोठमोठे काटेरी बाबूळ दिसून येतात। त्याची साफसफाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे। तसेच पोटचाऱ्या करण्याची देखील रास्त मागणी शेतकऱ्यांची आहे। मार्च एंड पर्यंत पोटचाऱ्या न झाल्यास अमरावती मध्यम प्रकल्पावर कोणत्याही इंजिनियर किंवा जळगाव पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना मालपूर अमरावती धरणाकडे वळू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। लक्षात दिल्यास शिंगाडा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार असल्याचा मानस आहे। सदर इंजिनियर यांनी काटेरी बाबूळ साफसफाई करून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पोटचाऱ्याचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आहे। सामोडा रस्त्यावर मद्य तस्करीवर पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई। सामोडा रस्त्यावर हॉटेल प्रभास जवळ पिंपळनेर पोलिसांनी मद्य तस्करीवर मोठी धडक कारवाई करत वाहनासह तब्बल 3,42,000चा मुद्देमाल जप्त केलाय। साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। गुप्त माहितीनुसार MH03AW 3893 या वाहनातून सामोडा ते वारसा मार्गावर विदेशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित वाहन ताब्यात घेतले। तपासणी दरम्यान 1,92,000ची विदेशी दारू आढळून आली आहे। वाहन चालक विनायक सखाराम राऊत वय वर्ष 45 राहणार सिताडीपाडा वारसा याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने हा माल राकेश जाधव राहणार पिंपळनेर जिल्हा धुळे याच्याकडून विकत घेतल्याचं कबूल केलंय। पोलिसांनी वाहनासह दारू साठा असा एकूण 3,42,000चा ऐवज जप्त केला असून दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे, विजय चौरे, कांतीलाल अहिरे, योगेश महाले, रवींद्र सूर्यवंशी, प्रवीण धनगर यांनी केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन। आगामी नगरपालिका निवडणूक 2025च्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू, पत्ते, जुगार यांच्यावर कारवाई करायचे आदेश होते। त्या अनुषंगाने आम्ही काल गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढली की सामोडा ते वारसा ह्या रोडवर एक वॅगनार गाडी क्रमांक MH03AW 3893 ही सामोड्यावरून वारसाकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे। सदर बातमी मिळताच आम्ही स्टाफसह सामोडे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्या समोर असताना ती गाडी आम्हाला दिसली। तिथे अडवून त्या गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले। रॉयल ब्ल्यू नावाची 20 बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले, ज्याची किंमत 1,92,000 असून व वॅगनार याची किंमत 1.5 लाख असे 3,42,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी ताब्यात आहे। तसेच सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे व साक्री विभागाचे उपविभागीय अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। नमस्कार।